मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टीत सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी या त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी नेहमी प्रसिद्ध असतात, ज्यामुळे त्यांना कला क्षेत्रात एक वेगळ्या आदराने विचारलं जातं। उषा नाडकर्णी यांनी आजवर अनेक हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत फार वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत। वयाची 70 ओलांडल्यानंतरही त्या अगदी उत्साहाने आणि मेहनतीने काम करताना दिसतात। बिग बॉस सारख्या शो मध्ये देखील त्यांनी एक वेगळं चॅलेंज स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळालं। फक्त हे चॅलेंज त्यांनी स्वीकारलं नाही तर बरेच आठवडे त्या या शो मध्ये खेळताना दिसून आल्या। हिमतीने जिद्दीने त्या टिकून देखील राहिल्या होत्या। त्याच वेळी बिग बॉसच्या घरातील त्यांच्या अनेक स्पष्ट विधानामुळे त्या चर्चेत होत्या। तर याच विषयावर पुन्हा एकदा उषा नाडकर्णी यांनी एक वक्तव्य केलंय। पिंक विलाला दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, मी या शो नंतर जेव्हा घरी आले तेव्हा माझ्या भावाने दरवाजा उघडला। मी जेव्हा लगेचच त्याला विचारलं, हॉल इतका छोटा का वाटत आहे, तर भाऊ लगेच म्हणाला की हा हॉल छोटाच होता। या शो मध्ये राहून मी खूप गोष्टी विसरले होते। मला माझा फोन नंबरही आठवत नव्हता। मी सगळंच काही विसरले होते। फोन कसा लावायचा याचाही मला विसर पडला होता, कारण त्या दरम्यान जगाशी तुमचा काहीच संपर्क नसतो। मला जर पुन्हा बोलवलं तर मी अजिबात जाणार नाही, असं म्हणताना त्या दिसून आल्या। उषा नाडकर्णींचा साधा, सरळ आणि स्पष्ट स्वभावामुळे त्या अनेकदा चर्चेत येत असतात आणि त्यांचा हा स्वभाव अनेकांना देखील भावतो। तर अशा या उषा नाडकर्णीच्या या वक्तव्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।